नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, काल आपण पाहिलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि त्याच्यामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संकेतवाचक, दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यातला फरकही पाहिला. आज आपण डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह पुढचा प्रकार पाहणार आहोत. डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि त्याचा फरक पाहणार आहोत. तर डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हला मराठीत म्हणायचं विभाजक विशेषण किंवा विभागदर्शक विशेषण. आता याची व्याख्या काय आहे, तर प्रत्येक वस्तूला म्हणजे डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर प्रत्येक गटातील प्रत्येक वस्तूचा किंवा व्यक्तीचा ज्या विशेषणातून प्रकट केला जातो किंवा प्रत्येक गटातील प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती ज्यातून व्यक्त केली जाते, प्रकट केली जाते किंवा दर्शवली जाते, त्याला म्हणायचं विभाजक विशेषण. आता डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये बघूया. डेफिनेशन डिस्ट्रिब्युटिव्हचं स्पेलिंग पहिल्यांदा बघूया. DISTRIBUTIVE डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह ADJECTIVE. refers 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 to each one, each EACH TO2 EACH each one of a number as. फॉर एक्झाम्पल कसं, तर प्रत्येक समूहातील प्रत्येकाचा उल्लेख ज्या विशेषणातून केला जातो त्याला म्हणायचं डिस्ट्रिब्युटिव्ह किंवा विभाजक विशेषण. कसं बघा, इच बॉय प्लेज गेम. इच बॉय प्लेज गेम म्हणजे काय, तर प्रत्येकाने खेळ खेळावा. एव्हरी मॅन डाईज याच्यातला एव्हरी. आयदर बुक विल डू, नायदर स्टेटमेंट इज ट्रू. एकतर पुस्तक तरी विल डू म्हणजे बरोबर आहे, नाहीतर स्टेटमेंट इज ट्रू नाहीतर वाक्य तरी बरोबर आहे. या उदाहरणामध्ये बघा तुम्हाला इच, एव्हरी, आयदर, नायदर ह्या शब्दांचा वापर प्रत्ययवाचक म्हणजे विभाजक विशेषण म्हणून केलेला आहे, डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून केलं आहे. आता मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन पण असतं. म्हणजे डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन असतं म्हणजे विभाजक सर्वनाम पण आहे, विभाजक सर्वनाम पण आहे. एव्हरी, तर याचा वापर कसा होतो तर ते बघूया. आता सर्वनामाचा वापर, एव्हरी या सर्वनामाचा वापर कसं ते बघा. यातला फरक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता बघा, आपण उदाहरणांनी बघूया. पहिल्यांदा आपण डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषणाची काही उदाहरणं बघूया. बघा, इच बॉय केम म्हणजे काय, इच बॉय केम म्हणजे EACH इच बॉय केम. केम म्हणजे प्रत्येक मुलगा आला. केम, कम म्हणजे येणे, केम म्हणजे आला. प्रत्येक म्हणजे इच हा शब्द अंडरलाईन करा. त्यानंतर आयदर, दुसरं उदाहरण, आयदर बुक विल डू. आयदर बुक विल डू यातला आयदर या शब्दाला अंडरलाईन करा. पुढचं उदाहरण, नायदर स्टेटमेंट इज ट्रू नाही तर विधान तरी सत्य आहे. आता हे झालं आपण डिस्ट्रिब्युटिव्ह विशेषण आपण पाहिलं. तर याच्यामध्ये काय झालं, आयदर बुक विल डू म्हणजे बुक नंतर काय, आयदर नंतर काय आलं, लगेच वस्तूचं नाव म्हणजे पुस्तक ही वस्तू येतं, लगेच आयदर बुक विल डू असं आलं. पहिलं उदाहरण बघा, इच बॉय केम म्हणजे इच नंतर लगेच करता आला तिथे, बॉय केम आहे की नाही. त्यानंतर नायदर स्टेटमेंट्स इज ट्रू नाही तर विधान तरी सत्य आहे. आता डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणजे विभाजक सर्वनामामध्ये कसं आहे बघा. आता याच्या उदाहरणामध्ये बघा, इच ऑफ द. आता कशाची उदाहरणं पाहणार आहोत आपण, तर डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणजे विभाजक सर्वनामांची उदाहरण. वरील उदाहरण कशाची पाहिली आपण, तर डिस्ट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हची पाहिली, विभाजक विशेषणाची पाहिली. आता विभाजक सर्वनामांची उदाहरणं पहा, यांचा फरक नीट लक्षात घ्या. इच ऑफ द बॉईज केम म्हणजे इच ऑफ द बॉईज केम म्हणजे
प्रत्येक मुलाने यायलाच पाहिजे किंवा मुलगा आलाच पाहिजे अशा अर्थाने आला तिथे. आणि याच्यामध्ये काय आलं होतं डिस्ट्रीब्युटिव्ह इच बॉय केम म्हणजे प्रत्येक मुलगा आला. वाक्यात फरक लक्षात घ्या. हां, इच ऑफ द बॉईज केम, इथे इच ऑफ द बॉईज केम आलं होतं, बॉईज आलं होतं. याच्यात काय आलं इच बॉय केम असं एवढंच आलं. आता बघा पुढचं उदाहरण पहा. आयदर ऑफ यू कॅन गो, आयदर ऑफ यू कॅन गो एकतर तू जाऊ शकतोस. आणि इकडे काय आलं होतं आयदर ऑफ बुक विल डू, विशेषणामध्ये काय आलं आयदर ऑफ बुक विल डू. आता बघा पुढचं उदाहरण पहा. याच्यात तुमचं पुढचं उदाहरण लक्षात येईल तुम्हाला. आता काय याच्यात बघा नायदर ऑफ द टू पास्ट, नाहीतर काय 2 जण पास झाले. एक संकेत म्हणून आहे. यदि जर बघा इच एव्हरी आयदर नायदर यांच्यानंतर जर नामाचा वापर होत असेल तर ते काय तर हे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून संबोधलं जातं. म्हणजे इच आयदर नायदर या शब्दानंतर लगेच जर नाम आलं किंवा सर्वनाम आलं तर ते डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून संबोधलं जाईल. लक्षात आलं. आणि जर यांच्याबद्दल नाम लगेच आलं नाही तर मग ते काय होईल प्रोनाऊन होईल. कसं ते उदाहरणाने तुम्हाला दाखवलं की एक उदाहरण मी तुम्हाला दाखवलं इथे की इच ऑफ द बॉईज केम. इच ऑफ द बॉय म्हणजे इच नंतर काय आलं ऑफ द हा वर्ड आला, पण इच बॉय केम असं आलं तर ते विशेषण झालं. पण इच ऑफ द बॉईज केम हे सर्वनाम झालं. लक्षात आलं तुम्हाला. हा फरक तुम्हाला सवयीने लक्षात येईल. आता पुढचा विशेषणाचा प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मागच्या प्रकरणामध्ये सर्वनाम आपण जेव्हा पाहिलं त्याच्यामध्ये इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन पाहिलं, पण आताच्या या अध्यायामध्ये आपल्याला काय बघायचं आहे इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नवाचक विशेषण पाहायचं आहे. आता हे विशेषण काय करतं, ज्याप्रमाणे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन यूज होतं म्हणजे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊनचा वापर कशासाठी व्हायचा तर इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊनचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करायचो. तर सेम थिंग इथे पण होतं. इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इज यूज टू आस्किंग क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारण्याच्या कामी इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थी विशेषण वापरलं जातं. डेफिनेशन इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह इज यूज टू आस्क क्वेश्चन ॲज. कसं तर बघा विच बुक डू यू वॉन्ट, विच बुक डू यू वॉन्ट तुला कोणतं पुस्तक हवं आहे. हुज पेन इज दिस. दुसरं उदाहरण पहा हुज पेन इज दिस हे कोणाचे पेन आहे. विच हाऊस इज युअर्स. व्हॉट पेपर डू यू रीड, व्हॉट पेपर डू यू रीड ही झाली. आता ह्या वरील वाक्यामध्ये काय आहे मग कोणते कोणते प्रश्नवाचक विशेषण म्हणजे त्याच्यामध्ये आता वरील वाक्यामध्ये विच नाही का, विच, हुज, विच, व्हॉट ह्या शब्दांचा वापर काय झाला आहे तर प्रश्न अर्थी विशेषण म्हणून वापरले गेलेली आहेत ही वरची शब्द. आता व्हॉटचा वापर काय, व्हॉट आणि विचचा वापर आपण वस्तूसाठी करतो. हुजचा वापर यांच्यानंतर जर लगेच काय आलं नाम आलं तर हे काय होतं इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट, विच, हुज यांच्यानंतर लगेच नाम आलं तर ते इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होतं. इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून त्याचा वापर होतो म्हणजे प्रश्नार्थी विशेषण म्हणून त्याचा वापर केला जातो. जर असं झालं नाही तर त्यांचा वापर प्रोनाऊन सारखा होतो म्हणजे प्रश्नार्थी सर्वनामासारखा होतो. कसं ते उदाहरणाने दाखवतो. बघा आपण पहिल्यांदा आता मागच्या उदाहरणात मी तुम्हाला दाखवलं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह कसं वापरतात. आपलं हेच सुरू आहे. आता आपण मागे दर्शक सर्वनाम पाहिलं आणि दर्शक विशेषण पण पाहिलं. आता हे कंपॅरिझनचेच चॅप्टर आहे सगळे. तर आता पहा याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की आता प्रश्नार्थी विशेषण आणि प्रश्नार्थी सर्वनामाची वाक्य कसे होतात. पहिले प्रश्नार्थी विशेषणाचं वाक्य बघा हुज बुक
हुज बुक इज दिस, हे झालं प्रश्नार्थी इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्हचं वाक्य, बरं का. हे झालं इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्हचं वाक्य, पहा तुम्ही. आणि विच हाऊस इज युअर्स, हे झालं इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्हचं वाक्य. आता आता हीच वाक्य पहा. आता हे वाक्य हुज इज धिस बुक, हे कशाचं वाक्य येईल बरं? बरोबर आहे. तर हू नंतर इज आलं म्हटल्यानंतर, हू इज धिस बुक म्हटल्यानंतर हे प्रश्नार्थी सर्वनामाचं वाक्य आहे, बरोबर आहे. मग लक्षात आलं का तुमच्या? जर प्रश्नार्थी शब्दानंतर लगेच वस्तूचं नाव आलं म्हणजे हुज बुक, आणि नंतर जर वर्ब आलं इज दिस, तर ते विशेषणाचं वाक्य. पण नंतर जर हुज इज दिस बुक हे असं आलं तर हे प्रश्नार्थी सर्वनामाचं वाक्य. विच इज युअर हाऊस, विच इज युअर हाऊस म्हणजे मग तुझं घर कोणतं आहे, तर विच नंतर इज आलं म्हणून हे प्रश्नार्थी सर्वनामाचं वाक्य आहे. हे अशा प्रकारचे व्हिडिओज, ह्याच्यात मी तुम्हाला आता कंपॅरिझन खूप शॉर्टमध्ये सांगतोय. ह्याच्यात तुम्हाला जर डीपली व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर याकरता माझ्याच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. अहो हे MPSC UPSC मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेला हे असे कंपॅरिझनचे वाक्य येतात, ते मी तुम्हाला सारखे सोडून दिले जाईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा की आता कम्युनिकेशन स्किल मी चालू करणार आहे. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तर ट्रान्सलेशन, आणि ट्रान्सलेशनमध्ये बरेच बारकावे मी सांगणार आहे. त्यामुळे माझे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला जर कोणी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ते जे लाल बटन दिसतंय घंटीचं त्याला असं टन करून क्लिक करायला विसरू नका. म्हणजे काय होईल की जेणेकरून माझे कोणतेही नवीन व्हिडिओ, आता मी व्हिडिओ टाकायचा धडाकाच सुरू केलेला आहे नवीन वर्षात, तर माझे जे कोणते नवीन व्हिडिओ येईल त्याचं पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं आणि तुम्ही चांगल्याच सारखे मार्क घेऊन अचीव करून पास व्हावं, यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं लाल बटन टन टन करून असं दाबायला विसरू नका. भेटूया नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.